अमरावती जिल्ह्यातील अवैध गोवंश तस्करी गेल्या अनेक वर्षापासून छुप्या पद्धतीने सुरू होती। शहरात नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत अनेक ठिकाणी जनावरे कत्तलीकरिता आणले जातात। मात्र पोलिसांनी आतापर्यंत मोठे धाडसत्र न राबवता फक्त थातुरमातुर कारवाई करीत होते। यात पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह रुजू झाल्याने अवैध ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश सर्व पोलिसांना दिल्याने धाड सत्राला सुरुवात झालेली दिसून येत आहे। अशीच कारवाई सोमवारी दुपारी अवैध गोवंश कटाईला आणलेल्या गोडाऊनमध्ये नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत धाड टाकण्यात आली। या ठिकाणी असलेल्या गोडाऊनमधून 130 जनावरांना ताब्यात घेण्यात आले। सायंकाळपर्यंत कारवाई मोहीम सुरू असताना दुपारी 3:30 वाजेपर्यंत 130 जनावरांना ताब्यात घेण्याची माहिती विदर्भ न्यूजच्या हाती प्राप्त झाली आहे। सायंकाळपर्यंत जनावरांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे। या परिसरात चांदूर बाजार, मोर्शी, धारणी तालुक्यातून अनेक जनावरे अवैध कत्तलीकरिता वाहनात कुंबून आणले जातात। संपूर्ण माहितीचा आढावा घेऊन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशावरून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। यापूर्वी अमरावती शहरात कटाईकरिता हजारो जनावरे आणल्या जात होती। त्यातच ही कारवाई निरंतर राहिली का असा प्रश्न नागरिक करीत आहेत। ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशाने डीसीपी सोळंके, शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश फुंडकर, नागपुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्यासह QRT पथकाने केली आहे। अचानक या परिसरात टाकलेल्या धाडने अनेक अवैध व्यवसाय चालकांचे धाबे दणाणले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।